मित्रांनो, शेतकरी असेल तर व्हिडिओ स्किप करू नका, जरा थांबा आणि पहा. शेतीपूरक व्यवसाय मत्स्यशेती होऊ शकतो आणि आम्ही शेती करत करत मत्स्यशेती जिवंत रूह मासा विक्री करतो. चला दाखवतो तुम्हाला. रामराम मंडळी, हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो. जुळील नाळ निसर्गाशी माणसाची आणि असा सह्याद्रीचा निसर्ग आणि माणूस आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे सह्याद्री डिस्कवरी या चॅनलच्या माध्यमातून. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आज आपल्याला मत्स्यशेती हा व्यवसाय आहे. आपण मत्स्यशेतीच्या माध्यमातून बरेचसे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज आपल्याकडं आज आम्ही इथं ताजे फ्रेश मासे आपण काढून देतो. हे बघा इकडं असं हां, तर ताजे फ्रेश मासे आम्ही काढून देतो आणि ताजे फ्रेश मासे आपल्याकडं मिळतात. तर आपल्याकडं दीपक पाटील आलेले आहेत अगदी ताजे फ्रेश मासे घेण्यासाठी आणि त्यांचं मनोगत, त्यांना नेमकं फ्रेश मासे कशासाठी पाहिजेत आणि त्यांचं मनोगत आपण थोडंसं तुम्हाला मी दाखवणार आहे. आता ते आपल्या तळ्यावर आलेले आहेत आणि आपण त्यांना ताजे फ्रेश मासे अगदी जिवंत ताजे मासे काढून दिलेले आहेत. तर बोला पाटील साहेब. नमस्कार, दीपक पाटील. मी सध्या वास्तव्यास कोल्हापूरमध्ये असतो. आमच्या घरी पण आमच्या मोठ्या बंधूंनी दिलीप पाटलांनी पण हा व्यवसाय चालू केला आणि या व्यवसायामुळं अनेक त्या भागातील लोकांना याचे एक नवीन आयडिया मिळून प्रत्येकाने हा स्वतः मत्स्य व्यवसाय म्हणजे शेततळ्यातून निर्माण केला. त्याचबरोबर आमचे मित्र पोलीस पाटील मानेचे हरिश्चंद्र देसाई यांनीसुद्धा हा व्यवसाय चालू केला एक उत्कृष्ट प्रकारे असा. आणि त्यामधून त्यांनी स्वतः शेततळं बांधून त्यामध्ये बोरचं पाणी सोडून आणि त्याबरोबर त्याच्यामध्ये खाण्यासाठी रोवा, कटला, पानगा अशा अनेक प्रजातीचे मासे पाण्यामध्ये सोडले आणि ते पाहण्यासाठी आणि त्या माशाचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही वेळेत वेळ काढून आज स्वतः ते मासे पकडून नेण्यासाठी आपण इथं मानीमध्ये त्यांच्या शेततळ्याजवळ आलेलं आणि अतिशय सुंदर आणि खूप असे छान पद्धतीचे मासे त्यांनी, मला वाटतं की एक स्वतःचं मूल जसं असतं त्या पद्धतीने हे मासं त्यांनी या तळ्यामध्ये निर्माण केलेलं आणि खरोखर सर्वांनी येऊन त्या माशाचा आस्वाद घ्यावा. त्यांनी विक्रीसाठी इथं स्वतः काढून ते जाग्यावर जिवंत मासा तुम्हाला मिळतो. आपण समुद्रातून मासा आणतो पण त्या कोणत्या पद्धतीचा असतो की तो मासा आज उद्या परवा 3 दिवसाचा असतो, पण इथं हा जो मासा मिळतो आपल्याला तो एकदम उत्कृष्ट ताजा असा मासा असतो आणि खायला पण खूप छान असतो. तुम्ही भाजून खाऊ शकतात किंवा त्याची करी करून खाऊ शकता. अशा अनेक प्रकारे माशाची बनवण्याची पद्धत आहे, त्या पद्धतीमध्ये तुम्ही मासा बनवू शकता. त्यासाठी आम्ही आज आमच्या गावचे पोलीस पाटील पुरुषोत्तम पाटील, विराज पाटील, मी स्वतः आणि तिघंजण इथं जाग्यावर येऊन हे मासे आम्ही काढून आता स्वतः खायला नेत आहे. धन्यवाद. आज ते आमचे पोलीस पाटील बंधू आहेत आणि पुरुषोत्तम पाटील ते स्वतः मासे पकडण्याचा प्रयत्न करायला लागलेत आणि त्यांना मासे पकडण्यासाठीचा जो काही अनुभव आहे, नवीन अनुभव आहे, तो इथं त्यांना मिळायला लागला आहे. तर अशा पद्धतीनं मित्रांनो, हा व्हिडिओ मत्स्यशेती हा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचवा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा आणि आपण एक पुढचा नवीन व्हिडिओ घेऊन भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.